नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावात ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या गावात जुगार, सट्टा, मटका, दारूबंदीसाठी महिला, तरुण व ग्रामस्थांनी गावातून रॅली काढत दारूच्या दुष्परिणामाच्या घोषणा देत हातात बॅनर घेऊन महिला अग्रभागी होत्या। नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा हे आदिवासी बहुल गाव असून कोकणी व भिल समाजाची वस्ती आहे। मागील काही काळापूर्वी गावात दारूबंदीच होती। गावातील विशेषतः तरुण वर्ग दारू व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। त्यात मोठ्या प्रमाणावर तरुणांचा मृत्यूही झाला आहे। जुगार, सत्ता, पत्ता, दारू या व्यसनांच्या आहारी गेल्याने तरुणांचे मानसिक संतुलन बिघडत असून घरगुती वाद विवाद मोठ्या प्रमाणावर होत होते। या सगळ्या बाजूंचा विचार करून गावातील प्रमुख मंडळी, महिला, तरुणांनी ठाणेपाडा गावात व शेत शिवारात दारू बनवणे अथवा बाहेरून विकत आणून गावात विक्री करणे, तसेच जुगार खेळणे आणि सट्ट लावणे हे 1 एप्रिल 2025 पासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेण्यात आला आहे। गावात दारूबंदी करण्यात आल्याच्या अनुषंगाने दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी व्यसनमुक्तीचे प्रणेते शेषराव महाराज यांचे सुपुत्र संतोष महाराज यांच्या व्यसनमुक्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमादरम्यान नुकताच महाराष्ट्र शासनाने पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेले बारीपाडा गावाचे शिल्पकार वनमित्र चैत्राम पवार यांच्या गावाच्या वतीने नागरी सत्कार व सामूहिक वन हक्क संदर्भात त्यांचं मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन ठाणेपाडा ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी नारायण धोडरे, ग्रामीण नंदुरबार।